श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. नरहरीचा ग्रहत्याग, काशीक्षेत्री संन्यास ग्रहण. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला, आई तू मला थांबायला सांगतेस, पण आयुष्याचा काय भरोसा. देह अनित्य आहे. जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा. सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते. मनुष्य ही अल्पायुषी आहे. देह स्थिर नाही. जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही. आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे. वेळी सावध व्हावे. प्रत्येक दिवस पुण्यकर्माने सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचालाच सर्वस्व मानतात. ते पशुच होत. याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे. त्याचे अविलंब प्रयत्नरत व्हावे. वेळीच परमार्थी साधन करावे. स्वहित साधावे. मी तेच करणार आहे, तू मला अडवू नकोस. नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले. अंबा काकुलतीने म्हणाली, नरहरी तू माझे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहेस. मला एक पुत्र होऊ दे, मग तुझा. आता शब्द मोडून गेलास तर मी प्राण त्याग करीन. नरहरी म्हणाला, एवढेच ना, मी वर्षभर येथे राहतो. तुला 2 पुत्र होतील, मग मला आज्ञा दे. 7 वर्षाच्या नरहरींचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत. त्यांची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पित्यांना मोठे समाधान वाटत असे. यथावकाश अंबा गर्भवती राहिली. तिला जुळे पुत्र झाले. वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला, आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो. तुला आणखीन 2 पुत्र व 1 कन्या होईल. ही सर्व अपत्ये ज्ञानी, सदाचारी व दीर्घायुषी होतील. आता मला निरोप दे. माधव आणि अंबेला वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागवलो असो. अन्य प्रमाणेही घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. तू अवतारी पुरुष असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच. तू आम्हाला दर्शन देत राहा. नरहरी म्हणाला, मी तुमची भावना जाणतो. तुम्ही ज्या ज्या वेळेस माझे स्मरण कराल त्या त्या वेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तुम्ही सुखात आनंदात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन. आता मला निरोप द्या. मी बद्रिका वनात जाणार आहे. नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. नरहरीने त्यांना श्रीपाद, श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. नरहरी आधी काशीला गेला. विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला. तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता. नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. तो काशीतील यतींना आणि विद्वजनांना म्हणाला, नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे. जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे. याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे. लोकांना पावन करील. पाखंड्यांची तोंडे बंद करील. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील शास्त्री, पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात. लोक संन्याशांवर टीका करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या. त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नरसिंह सरस्वती झाला. ते ऐकून नामधारकाने विचारले, नरहरी हा दत्ताचा अवतार, स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी
गुरु का केला? कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे? विद्यमानाला श्रीकृष्ण जगतचालक असूनही संदीपानींनी गुरु करून त्यांचे गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. नरहरीनेही तेच केले. नरहरीच्या परंपरेचा मूळ ग्रंथ गुरु शंकर, त्याचा शिष्य विष्णू, त्याचा शिष्य ब्रह्मदेव, या क्रमाने वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शोक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वर तीर्थ, नरसिंह तीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, विद्यातीर्थ, मर्यानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती, श्रीकृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्कार्य केले. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागात गेले. तिथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले.